तर आता आम्ही इथं पुढच्या पॉईंटवरती आलो आहे, म्हणजेच देवगिरी किल्ला, म्हणजे दौलताबादचा किल्ला. याला आधी नाव दौलताबादचा किल्ला होता, त्याच्यानंतर याचं नाव आता देवगिरीचा किल्ला झाला आहे. तर इथं मागं तुम्ही एंट्रन्स पाहू शकता. इथून एंट्रन्स आहे, त्याच्या आधी तिकीट काउंटर आहे आणि पार्किंग पण आहे गाडीची. टू व्हीलरची पण 20 रुपये पार्किंग आहे आणि तिकीट काउंटरला 25 रुपयाचं तिकीट आहे, कारण की आर्किओलॉजिकलमध्ये पण येतं हा किल्ला. तर चला जाऊया आतमध्ये, पाहूया किल्ला कसा आहे. मी एंट्रन्समधून एंट्री केलेली आहे. जर तुमच्याकडं पाण्याची बॉटल किंवा प्लॅस्टिक काय असेल ना, तर त्याला स्टिकर लावतात आणि चार्जेस घेतात. तुम्ही तो कचरा परत खाली आणला तर तुमचे पैसे परत देतात. आणि त्याच्यात थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला इथं ना खूप साऱ्या अशा तोफा पाहायला भेटतात. इथं तुम्हाला दिसत असं. खूप मोठे मोठे बुरुज आहेत, अजून पण चांगल्या अवस्थेत आहे. आणि त्यांच्या तासामध्ये बघितलं ना, तर त्यांच्या दोन्ही दगडांच्या मध्ये ना काय मलबा वगैरे एवढा काही कमी आहे, तरी पण खूप अशा अवस्थेत चांगले. इथून एंट्रन्समधून आतमध्ये आल्यानंतर आहे ना, पूर्ण त्या बुरुजांपासून आतमध्ये आल्यानंतर समोर कुतुब मिनार दिसतं. तसाच एक सरळ रस्ता आहे आणि उजव्या डाव्या हाताला खूप असे म्हणजे पॉईंट, टाक्या, पाण्याच्या टाक्या, मंदिर वगैरे आहेत. पण आम्ही ना सरळ डायरेक्ट वरती टॉपला चाललो आहे, नंतर उतरताना मग साईडचं बघत चालणार आहे. तर आत्ता कुतुब मिनारपाशी आलो आहे. इथलं कुतुब मिनार पण मला दाखवतो. याच्यावरती म्हणजे वॉच ठेवण्यासाठी हे बनवलेलं गेलं असायचं. त्याच्यावरती शिपाई वगैरे असायचे आणि वरतून पूर्ण किल्ल्यावरती देखरेख ठेवायसाठी याचा वापर केला जायचा. तर इथं पहिला महादरवाजा लागलेला आहे. हे पाठीमागं दिसते ते कुतुब मिनार आहे, आपल्याला इथून दिसतंय. आता या पहिल्या महादरवाजातून आपण वरती चाललो आहे. तर इथं आता मी मेंढातोपाशी आहे. इथे ही मेंढातोप आहे, सर्वात मोठी तोप आहे, पाहू शकता. आणि माझ्या पाठीमागं हा जो महल दिसतोय ना, हा चिनी महल आहे. तर मेंढातोपपासून आहे ना, इथं ही मेंढातोप आहे, त्याच्या पुढून हा एकच ब्रिज आहे. म्हणजे किल्ल्यावरती जाण्यासाठी ना एकच रस्ता असायचा, कारण की किल्ल्याच्या चारी बाजूला आहे ना पाणी आहे आणि अशी खोलदरी आहे. दिसत असेल तुम्हाला इथं पाणी. आता हे खराब आहे, ही किल्ल्याच्या चारी साईडनी आहे आणि किल्ल्यावरती आतमध्ये येण्यासाठी फक्त हा ब्रिज असायचा. तर हा अंधेरा पॅसेज म्हणून मार्क आहे, कारण की तिथं मार्किंग लावलेले आहे आणि पूर्णपणे अंधार आहे आतमध्ये, बघू शकता तुम्ही. इथून आपण आतमध्ये प्रवेश करतो. शत्रूला हल्ला करण्यासाठी अवघड जावं, त्याच्यामुळे हा अंधेरा पॅसेजचा त्यांनी बनवलेला आहे, म्हणजे डार्क पॅसेज आहे पूर्णपणे. आपण ज्याच्यातून आतमध्ये आलो, कारण की मग तिथं काही आपले मावळे लपून राहायचे आणि मग तिथून अटॅक करता यायचा. तर इथं आतमध्ये खोल्या अशा बनवल्या आहेत ना, पूर्णपणे अंधारात आहेत. पूर्णपणे असा सुरंग टाईप बनवलेला आहे. पूर्ण अशी सुरंग आहे, पूर्ण अंधारात आहे. इकडून थोडासा उजेड आहे, ते पण लाईट लावलेली, त्याच्यामुळे लाईटीचा उजेड आहे. शत्रू जर चुकून आतमध्ये आला तर इथून वरती चढताना त्याला अवघड जावं, त्याच्यामुळं पूर्णपणे अंधाराचं आहे. आणि काही काही जागी असे पूर्णपणे अंधारच दिसतोय आपल्याला. आल्यावर दोन खोले आहेत. आपण इकडच्या या रस्त्याने आलो, इथपर्यंत ही खोली आहे आणि इथून वरती बाहेर निघता येते. इकडून पण बाहेर जायला रस्ता असू शकतो, बघू शकता. पूर्ण किल्ल्याच्या आतमध्ये चढायला आहे. मंदिराच्या याच्यातून पूर्ण दगडांच्या आतून जे पायऱ्यावरती येतात ना सरळ, तर इथून वरती आलो आम्ही. आणि इथं आता एक्झिट भेटला आहे आम्हाला. वरती आता आलो आहे ओपन एरियात. पूर्णपणे डायरेक्ट टॉपलाच निघालं आहे. खालून जेवढा उंच दिसत होता ना, सगळा आतून डोंगरातून पोकारलेला आहे एकाच दगडात. पूर्णपणे पायऱ्या आहेत, अंधार आहे पूर्ण. इथून डायरेक्ट इथं टॉपवरती आलो. इथं
टॉप दिसतोय, थोडासा वरती राहिला आहे, तर वरती पण जाऊया आपण. या एंट्रन्सपासून एंट्री केली, इथं कुतुब मिनार आहे. मग नंतर सरळ आलो, इथं हा महादरवाजा लागला. त्याच्यानंतर इथं साईडला आलो तर हा एक ब्रिज आहे. तर हा एकच ब्रिज वरती गडावर येण्यासाठी मार्ग आहे, कारण की गडाच्या चारी किनाऱ्याने ना अशी खोल दरी आहे आणि त्याच्यात पाणी आहे. मग गडावर येण्यासाठी हाच एक मार्ग आहे. आणि त्या एक मार्गाने पुढं आल्यानंतर इथून अंधेरी खोली लागली. त्या अंधेरी खोलीतून पूर्ण वरती चढत चढत अंधारातून पूर्ण एकाच दगडात कोरलेलं आहे. तर वरती चढत चढत आम्ही इथं वरती आलो आहे. आणि इथून फक्त आता एवढंच वरती राहिलं आहे. तर गडाच्या लास्ट टोकावरती जायला आम्ही आता चालू केलं आहे. वरती एक तोफ आहे असं म्हणतात आहे मोठी, तर ती बघूया. आणि वरतून व्ह्यू पण दिसेल चांगला आपल्याला पूर्ण गडाचा. गडाच्या माथ्यावरती जाता असताना आपल्याला इथं गणेश मंदिर लागलं आहे, तर त्या गणेश मंदिरात आधी जाऊया. तर गणेश मंदिरातून वरती आलो आहे. खूप साऱ्या पायऱ्या, म्हणजे 150 पायऱ्या तरी असतील वरती यायला. तर त्या 150 पायऱ्या करून वरती आलो टॉपवरती. हे बारादरी आहे. आता नक्की काय असतं आहे मला पण माहीत नाही, पण इथं नाव लिहिलं आहे बारादरी म्हणून मी सांगतो आहे. तर आता इथं टॉपला आलो आहे, इथं वरती जाऊ आणि वरतून व्ह्यू बघू कसा काय. तर 12-10च्या वरती पण आल्यानंतर आहे ना, इथं वरती थोडंसंच पायऱ्या चढावं लागतात. आणि इथं वरती तोफ आहे आणि त्याच्याच तिथं आहे ना जनार्दन स्वामी मंदिर आहे. इथं खाली जनार्दन स्वामी मंदिर आहे. तर आपण डायरेक्ट तोफेकडे जाऊया वरती आणि नंतर मग मंदिर बघूया येताना. गडावरती आलो आहे. गडावरती आल्यावर 2 तोफा पाहायला भेटतात, एक कालापहाड तोफ आणि एक दुर्गा तोफ. तर आता आम्ही दुर्गा तोफपाशी आहे. सर्वात मोठी तोफ आहे बघा, इथून चालू होती, एवढी मोठी आहे. आणि कालापहाड त्याच्या खाली आहे. हिच्यानंतर आपण कालापहाड तोफकडे जाऊया. पाठीमागं जी दुसरी तोफ दिसते ना, ही कालापहाड तोफ आहे, इथं दिसतच असेल तुम्हाला. आणि दुर्गा तोफ ही वरती राहिली, इथं दुर्गा तोफ. तर इथून आपण खाली उतरायला चालू करूया. गडावरतून आम्ही आता खाली उतरलो आहे, पूर्ण बेसमेंटला आलो आहे. तर 1-2 आमचे स्पॉट राहिले होते ते करतो आहे. तर इथं पहिल्यांदा आपल्याला तोफ संग्रहालय दिसतं आहे. तिथं खूप साऱ्या तोफा ठेवलेल्या आहेत, तर त्या पाहूया आपण आता. आता आम्ही खाली उतरलो आहे आणि आता शेवटच्या स्पॉटला चाललो आहे. म्हणजे आपला शेवटचं प्लेस आहे छत्रपती संभाजीनगरचं, म्हणजे बीबी का मकबरा आहे. तर बघूया ते आता चालू आहे का बंद आहे, तिथं जाऊनच कळेल आपल्याला. चालू असेल तर आपण मी त्याच्यात याच्यातच ॲड करील पुढे. तर बीबी का मकबरापाशी आलो आहे. यायला खूप उशीर झाला आहे, रात्रीची लाईट लावलेली आहे. तर तरी जेवढं शूट करता येईल तेवढं रात्रीचं मी आता शूट करून तुम्हाला दाखवतो. इथं पण तिकीट आहे, तर ती तिकीटची प्राईस पण सांगतो आणि आतला पण शूट दाखवतो. तर चला आतमध्ये पाहूया कसं आहे. फायनली आपला बीबी का मकबरा पण झालेला आहे कंप्लीट. 25 रुपये पर पर्सन तिकीट होतं. इथं पाठीमागं दिसतं तुम्हाला बीबी का मकबरा आहे. तर आता आपला पूर्णपणे स्पॉट कवर झालेले आहेत आणि उशीर पण झाला आहे, म्हणजे रात्र आता संध्याकाळच झाली, 7-7:30 वाजलेले. तर आपण आता आपला हा व्लॉग इथंच एंड करूया. कसं वाटलं तुम्हाला हा संभाजीनगरचा पूर्ण टूरचा व्लॉग, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया नवीन अशा एका व्लॉगमध्ये.